नमस्कार. दिनांक 27 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे यातील हवे तेवढे घे. मंगळवेढ्याच्या बसप्पा गरीब होता. तो कामधंदा टाकून महाराजांच्या सेवेला लागला. हे त्याच्या बायकोला आवडले नाही. ती काबाड कष्ट करीत प्रपंच सांभाळत राहिली. पुढे एकदा महाराजांनी बसप्पाला काटवनच्या जंगलात नेऊन सर्वत्र सर्प असल्याचे दाखवले व त्यातून हवे तेवढे घे असे सांगितले. बसप्पाने भीतभीत त्यातील एक मोठा सर्प उचलला आणि उपरण्यात गुंडाळून घेतला. महाराजांनी त्याला घरी जाण्यास सांगितले व गाठोडे बायकोजवळ देण्यास सांगितले. बसप्पाने त्याप्रमाणे केले. बायकोने ते गाठोडे सोडून पाहिले तर त्यात सोन्याची मोठी लगड दिसली. त्यांचे जन्माचे दारिद्र्य गेले. समाजातील तळागाळाच्या उपेक्षितांना आधार देण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी व उद्धारासाठी महाराजांचा अवतार होता. त्यापैकीच ही लीला असली तरी त्यातील दडलेली पारमार्थिक अर्थ ध्यानी घेतल्यास विशेष मौज वाटेल. जन्ममरणाच्या घाण्यावर बसून फिरणारा व आपलेच कर्म रगडून त्या तेलावर उपजीविका करणारा जीव म्हणजे बसप्पा तेली. हा सर्व प्रापंचिकाचा चारही वर्णजातीचा प्रतिनिधी आहे. या जीवाला सदैव साध्य करणारी वासना म्हणजे त्याची बायको. ती जीवाला सोडून कधीच राहत नाही. जीव आणि वासना या दाम्पत्याला 3 मुलगे आहेत. ते म्हणजे वित्तेषणा, पुत्रेषणा आणि लोकेषणा हे होत. कर्मदारिद्र्य त्यांच्या 5वीलाच पुजलेले असते. कारण जन्माला आल्यावर काय कमवायचे याचे त्यांना ज्ञान नाही. प्रारब्ध भाग्योदयाची वेळ येताच या जीवाला विषय विकारांच्या काट्याकुट्यात सुखावणे पहुडलेले आणि तरीही त्यापासून निर्लेप राहणाऱ्या शिवस्वरूप गुरूंची भेट होते. त्याला त्यांचे नवल वाटते. त्यांच्याकडे तो ओढला जातो. वासना स्वरूप पत्नीला आणि ईर्षणा स्वरूप मुलांना तो सोडून गुरुसेवेत रमतो. वासनेला ते मुळीच आवडत नाही. जीवाची निष्ठा पारखल्यावर गुरु त्याचे ऐहिक कल्याण साधून देतात, त्याच्या सुखशांतीचा लाभ घडवतात. पण त्यासाठी जीवाने घरादाराचा, प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही हे पटवण्यासाठी सद्गुरू त्याला प्रपंचाच्याच अरण्यात फिरवतात. या अरण्यातच ब्रह्मदर्शनाने अफाट गुप्तधन दडलेले आहे हे त्याला दाखवतात. त्या गुप्तधनाच्या रक्षणासाठी शम, दम, उपरती, जिज्ञासा, विरक्ती, यम, नियम, ध्यानधारणा इत्यादी अष्टांग योग, जपतपाचे शारीरिक मानसिक कष्ट असे असंख्य सर्प आहेत. हे पाहून जीव घाबरून जातो. पण सद्गुरू त्याला धीर देतो. यातील हवे तेवढे घे असे सांगतो. ते सर्व धन घेण्याचा त्याचा वकूब नसतोच. पण गुरुवर विश्वासून तो त्यातील 1.5 हात लांबीचा मोठा साप उचलतो. हा साप म्हणजे जप नामस्मरणाचाच असतो. हे सोन्याहून मोलाचे धन घेऊन तो जीव गुरुच्या सांगण्याप्रमाणे पुन्हा प्रपंचात परत येतो. पण तो आता पूर्वीचा राहिलेला नाही. सद्गुरू आणि त्याने दिलेले जप नामस्मरणाचे उपासना धन हाच त्याचा खरा आधार आहे. जीवाने कमवलेले धन पाहून वासनाही निवळते. ती पूर्वीसारखी सद्गुरू देवाच्या नावाने खडे फोडत नाही. ती सद्गुरू चरणी शरण येते व मिळालेल्या धनाच्या साहाय्याने प्रपंच आणि परमार्थाची वाटचाल सुखाने करते. याचे कर्मदारिद्र्य सद्गुरूने नाहीसे केले आहे. धन्यवाद.